पण मी असं समजतो किंवा आहे श्रोते म्हणून तुम्ही छान आहात. कारण मगाशी मी बसल्या बसल्या त्याचा अंदाज लावला होता की इथनं पण मी तुमच्याशी छानपैकी बोलू शकेल. तर सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय सूत्रसंचालकांनी आत्ता बोलताना सांगितलं की माझ्या हस्ते सत्कार मूर्तींचा सत्कार झाला आहे, ही मोठी गोष्ट आहे असं ते म्हणाले. पण मी उलट याच्या उलट म्हणतो बरं का दादा. त्याचं कारण असं, मी शिवाजी महाराजांवर व्याख्यान देतो, छत्रपती शिवाजी महाराजांवर. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या मराठ्यांच्या दोन्ही छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये, बघा मी काय म्हणतोय, दोन्ही छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी सेनापतीपद भूषवलं ते हंबीरराव मोहिते. म्हणजे असं भाग्य कुठल्याच सेनापतीला मिळालं नाही की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीतही सेनापती होते आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कालावधीतही होते. असे सेनापती की जेव्हा औरंगजेब आला आणि आणीबाणीची वेळ आली, असा प्रश्न निर्माण झाला की स्वतःच्या सख्या भाच्याच्या बाजूनं उभं राहायचं का छत्रपती संभाजी महाराजांच्या बाजूनं उभं राहायचं का गुणवत्तेच्या बाजूनं उभं राहायचं. तेव्हा ज्यांना कळत होतं की औरंगजेब जी 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ आणि प्रचंड तोफखाना घेऊन, की जो शिवाजी महाराज असतानाही आला नव्हता, तो स्वतः येतोय, अशा वेळेस राजारामांचं वय नाही आहे की त्यांच्याशी ते लढू शकतील. जरी भले ते आपले सख्खे भाचे असले, पण त्यांच्याशी लढायला समर्थ कोण आहेत? छत्रपती संभाजी महाराज. त्यावेळेस स्वतःच्या भाच्याची बाजू न घेता, सख्या भाच्याची बाजू न घेता, जे निष्ठेनं छत्रपती संभाजी महाराजांच्या बाजूनं उभे राहिले, नुसतेच उभे राहिले नाहीत तर वाईजवळ सर्जाखानाशी लढताना स्वतःच्या छातीला तो तोफेचा गोळा लागेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी स्वराज्याची निष्ठेनं सेवा केली, त्या हंबीरराव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील, यांच्या गावातील दोन्ही सत्कार मूर्तींना मला सन्मानित करता येतंय. हा तुमचा सन्मान नाही दादा, हा माझा सन्मान आहे. हे मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये बरं का. मी हे मनापासून बोलतोय की हंबीरराव मोहितेंना मी पाहिलं नाही, पण त्यांच्या घराण्यातील कुणाला तरी मी सन्मानित करतोय. हा शिवव्याख्याते म्हणून माझ्यासाठी किती मोठा सन्मान असेल. म्हणजे दादा तुम्ही एका दगडात 2 नाही 3 पक्षी मारले. हां दादा खूप छानपैकी एका याच्यामध्ये खूप छान सगळं जुळवून आणतात.